नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलच्या अध्यक्षांनी ही मागणी केलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केलेली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष करा अशी सर्व सेलच्या अध्यक्षांनी मागणी केल्याचं पाहायला मिळतंय. प्रफुल्ल पटेल यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून. रोहन, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. काय अधिक तपशील? अंकिता, खरं तर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी शपथविधी जो आहे तो घेतलेला आहे, शपथ घेतलेली आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार. कारण का कालपासून प्रफुल्ल पटेलांच्या नावाची चर्चा जी आहे ती होत होती. कारण का केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील याबाबतचं सुतोवाच काहीतरी केलेलं होतं. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून मी राष्ट्राध्यक्ष होत नाही अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत त्या खोट्या आहेत, अफवा आहेत असं प्रकारचं सांगितलेलं होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून जे आहे ते आता सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी केली जाते किंवा पक्षाकडे जे आहे ती मागणी केली जाते. आणि आता सुनेत्रा पवार यांनी हा संपूर्ण पक्ष जो आहे तो हाती घ्यावा यासाठी विविध सेल्सच्या माध्यमातून पत्र जे आहे ते मग प्रफुल्ल पटेल असेल किंवा सुनील तटकरे असतील किंवा इतर सगळे पक्षातील सुनेत्रा पवारांसारख्या महत्त्वाच्या व्यक्ती असतील त्यांना पत्र लिहून जे आहे ती ही सगळी मागणी केलेली पाहायला मिळते. बाबासाहेब पाटील जे की सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून हे पत्र जे आहे ते सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांना लिहिलेलं आहे. कारण का कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे आता की दादांनंतर वहिनींनी जो आहे तो हा सगळा पक्ष ताब्यामध्ये घ्यावा, तर कार्यकर्त्यांना कुठेतरी उभारी मिळेल आणि तर पुन्हा एकदा कार्यकर्ते कामाला लागतील. कारण का अजित पवारांच्या अकाली निधनामुळे मोठा धक्का जो आहे तो कार्यकर्त्यांना बसलेला आहे. अजून देखील हे कार्यकर्ते या दुःखातून सावरत नाहीयेत. आणि असं असताना जर का पक्ष पुन्हा एकदा उभारी द्यायचा असेल तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींनी हा संपूर्ण पक्ष जो आहे तो हाती घ्यावा. आणि त्यासाठी हे सगळे सेल्सच्या माध्यमातून अशा प्रकारे पत्र लिहून मागणी जी आहे ती राज्यभरातून केली जाते. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या सगळ्या पक्षाची धुरा सांभाळणार आहेत का, पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी त्या स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या सगळ्याबाबत काम करण्यासाठी इच्छुक आहेत का, त्यांची इच्छा जी आहे ती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करण्याची आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि जर का असं असेल तर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती नेमकी आता कधी केली जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. रोहन, मात्र महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रफुल्ल पटेलांकडून या पत्राला प्रतिक्रिया देण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी काही हालचाली सुरू झाल्या आहेत का? खरं तर आतल्या गोटामध्ये अंतर्गत चर्चा हीच आहे की अजित पवारांनंतर सुनेत्रा वहिनी ज्या आहेत त्या सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि त्यांच्या हातामध्ये हा संपूर्ण पक्ष असेल, त्यांच्या हातामध्ये या पक्षाची धुरा जी आहे ती असेल. परंतु अजून तरी अशा प्रकारच्या हालचाली किंवा अंतर्गत चर्चा ज्या आहेत त्या केवळ सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून देखील अशा प्रकारची मागणी जी आहे ती सुनेत्रा पवारांकडे केलेली ती माहिती जी आहे ती आतमधल्या गोटामधून मिळते. त्यामुळे आता नेमकं आज उद्या जे आहे त्या घडामोडींना पेच सुटणार आहे. कारण का विविध पक्ष जे आहेत ते या सगळ्यावरती भाष्य करतायत, टीका करतायत. अनेकांकडून या सगळ्या अजित पवारांच्या अपघातावरती प्रश्नचिन्ह जे आहेत ते उत्पन्न केले जात आहेत. आणि असं असताना जर का पक्ष एकसंघ ठेवायचा असेल, पक्षाच्या कार्यकर्त्यांना, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.